आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झाले की साहेब 7 वर्ष. 7 वर्ष आणि स्वतःचा काही वैयक्तिक खर्च वगैरे? हो साहेब, आपल्याला जे पाहिजे ते समोरच्याकडून मागून मिळाल्यावर खर्च असा काही नाहीच आहे मला. गुड. सो ॲज पर माय कॅल्क्युलेशन तुझ्याकडे आतापर्यंत 12 लाख रुपये जमा झाले असते. हो साहेब, तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की हेच पैसे जर तू योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवले असते तर आतापर्यंत सहज 15 लाखाच्या वर अमाऊंट गेली असते. 15 लाखच्या वर? कसं काय साहेब? सांगतो. पण त्याआधी माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्लॅन आहे. पण मला सांग, हा सगळा जमा झालेला तुझ्याकडचा पैसा आहे कुठे? साहेब, खरं सांगू का खोटं? तुमचा वकील, डॉक्टर आणि तुमचा सीए यांच्याशी नेहमी खरंच बोलाव. अहो साहेब, मी पैसे अशा ठिकाणी ठेवले ना, मी मेलो तरी कुणाच्या बापाला सापडणार नाही. मग मरायच्या आधी कोणाला तरी सांग आठवणीने, नाहीतर तू गेल्यावर ते पैसे वाया जातील. अहो ते मरू दे, तो पैसे वाढवायचा प्लॅन सांगा की. त्याआधी अजून एक महत्वाची गोष्ट. हा, पुन्हा कोणीतरी म्हटलेलंच आहे, पैसा हा खतासारखा, झाकून ठेवला ना तर कुसतो, पण बाहेर काढला तर वाढतो. पण कसं वाढणार? तू मायक्रो फायनान्सर झाल्यावर तुझ्या ओळखीतल्या ह्या फेरीवाल्यांना रोज धंद्यासाठी माल आणावा लागतो, त्यासाठी पैसा लागतो. तू तो पैसा पुरवायचा. संध्याकाळी धंदा बंद झाल्यावर ते तुझा पैसा तुला व्याजासहित परत आणून देते आणि दुसऱ्या दिवशी तुझ्याच पैशांनी स्वतःचा धंदा पुन्हा सुरू करते. आता धंद्यासाठी स्वतःचा पैसा लागणार नसल्यामुळे ते खुश आणि रोजच्या रोज व्याज मिळत असल्यामुळे तू खुश. साहेब, काय सॉलिड आयडिया हो तुमची. पण मी काय म्हणतो, एक प्रश्न आहे. मी असा भिकारी, माझ्याकडून ते पैसे घेतील का? तुम्ही फक्त पैसे द्यायला तयार आहात की नाही ते सांगा. मी स्वतः पैसे घेईन तुमच्याकडून, आणि तेही कायदेशीर पद्धतीने. ते कसं काय? सांगतो. आधी मला 1 महिन्यासाठी 5,000 रुपये दे. 5,000? 5च. तुझ्याकडे गुरुदक्षिणा मागत नाहीये, तुझ्या नवीन बिझनेसची बोनी करतोय असं समज. दे 5,000. हे काय? या महिन्याचा व्याज. 1 मिनिट साहेब, ह्याच येते. आणि आजकाल मोबाईल नंबरला तुमची आयडेंटिटी जोडलेली आहे. माझा मोबाईल नंबर घ्या. हा हा हा, सांग. साहेब, तुम्ही बोलण्यावरून तो जंटलमॅन वाटता. सध्या नोकरी कुठे करता? प्रोफेशनली मी गणित शिकवतो. आता इंटरव्ह्यू साठीच निघालो होतो. नोकरी मिळेल, पहिल्या महिन्याचा पगार होईल आणि मग मी तुझे पैसे परत करेन. आपला व्यवहार झालेला आहे. पुन्हा लवकरच भेटू. ऑल द बेस्ट. तुला शोधतच जणू काही तो तिथे आला. आदिती,
किशोर, रूपा, मंदा कुठे मेले सगळे? काय झालं साहेब? आदिती कुठे आहे? अजून का सापडत नाहीये? साहेब मला वाटतं की तुला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये. आदिती महत्वाची आहे, तिला शोधा आधी. आता तुम्हाला शोधायला तुमच्या घरचे इकडे येतील. अगं अशी काय बघतेस? तुझ्या स्वप्नातल्या राजकुमाराबद्दल बोलते. तुला पहिली भेट तरी आठवते का? नाही आठवत ना? हरकत नाही, मी सांगते. तुझ्या ऑफिस मध्येच तर आला होता ना राजकुमार. एक्सक्यूज मी, इंटरव्ह्यू सुरू नाही झालाय का अजून? मॅडम आले नाहीत. वेळ तर हीच दिली होती, पण मागे पुढे होतं कधी? मॅडम आहेत त्या. नाही, वेळ स्वतःची वेळ कधीच बदलत नसते. तुम्ही उशीर केलात तर तुमचा काळ आणि वेळ बदलतो. हॅलो, काय काय बघताय काय? ॲज पर माय कॅल्क्युलेशन खूप कमी वेळात स्वतःची वेळ अशी समोरून चालत येते. तिलाच बघता. मॅम, नेक्स्ट कॅन्डिडेट अशोक खेडेकर. हॅलो मॅडम. तुमच्याबद्दल सांगा. मी अशोक खेडेकर, नाव मी काफी आहे. शिक्षकाच्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू आहे, सिनेमाचं ऑडिशन नाहीये. हेच तर माझं स्लोगन आहे. हो, तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करत नाही वाटतं. काय ना, मी ऑनलाईन प्रायव्हेट ट्युशन घेतो, तिकडे माझे बरेचसे फॉलोअर्स. मी तुम्हाला आहे ना माझी लिंक फॉरवर्ड करतो. तिकडे मला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. नंबर प्लीज. एक्सक्यूज मी, तुमच्या वागण्या बोलण्यातून कसलंच गांभीर्य जाणवत नाहीये मला. तुम्हाला खरंच नोकरीची गरज आहे ना? सॉरी टू से मॅडम, पण मला ना तुम्ही जुनाट विचारांचं वाटतं. मी आहे ना, मी ते नोकरी मागायला नाही आलो, तर द्यायला आलो.